उदय सामंत आहेत, सुप्रियाताई आहेत, रामदास फुले आहेत, तटकरे साहेब, भुजबळ साहेब, प्रफुल्ल पटेल आहेत, असे सगळे आमदार असतील. दादा, बारामतीकरांना काय आव्हान कराल? कारण का आपण पाहिले की अजितदादांना बारामतीकर विक्रमी मताधिक्याने विजय करायचे, परंतु आता तर बारामतीकर पेटून उठलेत की अजितदादांना श्रद्धांजली म्हणून त्या ठिकाणी आता बारामतीकर मतदान करणार आहेत. मला एवढंच मेसेज द्यायचा आहे सगळ्यांना की ऊन खूप आहे. सगळ्यांना माहिती आहे की वहिनी निवडून येणारच. त्याच्यामुळे अनेक लोक म्हणतील की कशाला यायचं मतदान करायला, वहिनी तर निवडूनच येणार आहे. पण आपल्याला एक रेकॉर्ड तोडायचा आहे 2,17,000चा. त्याच्यामुळे मी विनंती करतो की अजून मतदान करायला या बाहेर. दादा, खरं तर या निवडणुकीमध्ये 22 जण उमेदवार रिंगणात आहेत आणि 22 उमेदवारांपैकी एकानेही उमेदवार प्रचार सुरू केलेला नाही. आत्तापर्यंत तरी प्रचार केला नाही. मात्र ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी सगळ्यांची इच्छा होती, नाही तर मात्र बिनविरोध झाली नाही. ही बिनविरोध सारखीच आहे, कारण तसं कोण मोठं नाही आहे समोर. पण आपल्याला बिनविरोध करायचा प्रयत्न चालू होता, पण काही लोकांनी उभे केले. आता कसं आहे, जर इतर लोकांनी चांगले उमेदवार उभे केले असते तर चांगली लढाई झाली असती, टीका टिप्पणी झाली असते, लोकांना कळालं पण असतं की खरं कुठले दादांचे कार्यकर्ते आहेत आणि कुठले दादांच्या पाठीमागे काम करणारे. तर हे एकदा क्लिअर झालं असतं आमच्या पुढच्या इलेक्शनसाठी. पण चांगले सगळ्यांनी मदत केली, सगळ्यांचा मी आभार मानतो की सगळ्यांनी आम्हाला मदत केली, पाठिंबा दिला आणि आता चांगल्या रेकॉर्ड ब्रेकिंग मतांनी वहिनीला निवडून आणायला पाहिजे. बारामती शहरातला कुठलाही रस्ता बघितला, कुठलीही इमारत बघितली, कुठलंही गार्डन बघितलं तर अजितदादांचं त्या ठिकाणी नाव घेतल्याशिवाय नागरिक राहत नाहीत. आणि आता पुढं अजूनही बारामतीमध्ये अनेक विकास कामे चालू आहेत आणि अजितदादांचं स्वप्न होतं की बारामती ही देशात एक नंबरची झाली पाहिजे. याकरता आपण काय प्रयत्न करणार? आपण प्रयत्न करूच ना. आता एवढे प्रलंबित कामं आहेत ते तर कंप्लीट करायचे आहेत आणि पुढचे जे काय दादांचे स्वप्न होते ते पण कंप्लीट करून घ्यायचे. आता भाषणामध्ये मुख्यमंत्री साहेब घेतीलच ते विषय आणि वहिनी, तर ते तुम्हाला ऐकायला मिळतील. वैदिनच्या प्रचारासाठी सर्वच पवार कुटुंबीय जे आहे ते बारामतीमध्ये प्रचार करताना पाहायला मिळत आहे. एकूणच आता येणाऱ्या आगामी काळामध्ये सर्व पवार कुटुंबीय राजकीयदृष्ट्या एकत्र पाहायला मिळतील का? कसं आहे, सगळे दादांसाठी आलेत बाहेर. दादांचं प्रेम सगळे दाखवतात ते की सगळ्यांसाठी दादा काय होते, त्याच्यामुळे सगळे प्रचाराला आलेत. आता एवढी अति टोकदार इलेक्शन झाली, त्याच्यानंतर आम्ही एकत्र आलो ॲज अ फॅमिली. ठीक आहे, वहिनी उभा राहिले तर बहिणीला मदत करा. दादा, संसदेतील जे विधेयक होतं ते नामंजूर झाले, कसं पाहता? काय संसदेतील विधेयक महिला विधेयक बघा, तो विषय असा आहे की महिलांना आवडणारा विषय नाही. महिलांसाठी संधी होती पुढे यायची. कसं आहे, आदरणीय वहिनींनी पण इतर महिलांना दाखवलं आहे की कुठल्या पण वयामध्ये आपण पुढे येऊ शकतो आणि मोठं काम करू शकतो. एक घरातल्या महिलाला एक कॉन्फिडन्स देण्याचं काम वहिनींनी केलं आहे की वय न बघता तुम्ही कधी पण उभा राहू शकता तुमच्या पायावरती. हा एक खूप पॉझिटिव्ह मेसेज वहिनींनी महाराष्ट्रामध्ये दिला आहे आणि तसाच मेसेज, तशी एक संधी आदरणीय प्रधानमंत्री देणार होते देशाला. पण ठीक आहे, पुढच्या वेळेस आपण बघू. परत जेव्हा लोकांना कळेल की हे किती गरजेचं होतं, तेव्हा लोकांना पटेल की हा निर्णय योग्यच होता जर झाला असता तर. त्याच्यावरती आता जास्त काही आम्हाला बोलायचं नाही. कर्नाटकमध्ये जो FIR दाखल झाला होता दादांच्या अपघातासंदर्भातला, आता खरं तर CBIने त्याच्यामध्ये कडक कारवाई करायला सुरुवात केली आणि DGCAचे एक अधिकारी आहेत, त्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी अटक केली. मला त्याच्याबद्दल काय माहिती नाही अजून. ते माहिती घेतल्यानंतर मी ह्याच्यावरती एक वेगळी प्रेस कॉन्फरन्स केली. ओके, थँक्यू.